नमस्कार. आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल टेक्निकल श्रद्धामध्ये. मंडळी, आज मी तुमच्यासाठी अतिशय मनोरंजक कथा घेऊन आली आहे. गोष्टीचे नाव आहे खरे सौंदर्य. विद्यार्थी, शिक्षक व पालक सर्वांनी ऐकावी अशी सुंदर कथा आहे. एका अरण्यात एक सांबर राहत होते. ते खूप ऐटदार होते. त्याची शिंगे सुंदर व पाय अत्यंत चपळ होते. त्याची कातडी चमकदार व अंग शोभिवंत होते. एकदा पाणी पिण्यासाठी ते सांबर पाणवठ्यावर गेले. तेथे पाणी पित असताना त्याची प्रतिमा त्याला पाण्यात दिसली. आपली डौलदार शिंगे पाहून त्याला खूप छान वाटले. स्वतःशीच बोलत ते म्हणाले, माझी शिंगे किती सुंदर आहेत. त्यांना किती छान धुमारे फुटले आहेत. त्यांचा पसारा देखील किती मोहक आहे. नाहीतर हे पाय अगदीच काटकीसारखे वाळके आहेत. त्यांना काही शोभा नाही. छे, अगदीच बेढब आहेत. मला तर त्यांची लाजच वाटते. सांबर असे विचार करीत होते इतक्यात त्याला शिकारी लोक आल्याची चाहूल लागली. ते एकदम सावध झाले. शिकारी त्याच्याच मागावर होते. सांबराने त्यांची दिशा हेरली. त्यांना पाहताच उलट बाजूने ते चौकूर उधळले व जोरात धावू लागले. त्याच्या हलक्या पायाने धावत ते जवळपास शिकाऱ्याच्या तावडीतून निसटलेच होते. पण तेवढ्यात मोठा घोटाळा झाला. त्याची डेरेदार शिंगे झुडपात अडकून बसली. त्यांचा पसारा मोठा असल्यामुळे धडपड करूनही ती झुडपातून मोकळी होत नव्हती. उलट धडपड करावी तशी ती झुडपात जास्तच अडकत होती. इतक्यात शिकारी जवळ आले व त्यांनी सांबरावर बाण सोडला. सांबर घायाळ झाले. त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले. तेव्हा घायाळ झालेले सांबर मनाशीच म्हणाले, ज्या पायांची मी आयुष्यभर निंदा करीत होतो त्यांनी मला वाचविलेच होते, पण ज्या शिंगांचा मला अभिमान होता त्यांनीच माझा घात केला. तात्पर्य: सुंदर दिसणारीच गोष्ट आपल्यासाठी हितकर असते असे काही नाही. कधीकधी सुंदर नसणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्यासाठी खूप उपयुक्त असतात. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व यासारखी इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.